श्री स्वामी समर्थ. तर आज होता गुरुवार आणि त्यासाठी मी इथं अष्टगंध वगैरे असं स्वामींना लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर थोडासा दरवाजा क्लीन करून घेतला. आपलं रोजच्या धावपळीत एवढं सगळं लक्ष जात नसतं, त्यामुळे मी जसं जमेल तसं करत असते. आणि त्यानंतर इथं छान असं स्वस्तिक वगैरे काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मला उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं होतं. हे पण मी गुरुवारचं एवढंच करत असते, रोज नाही करत, कारण आपली रोजची धावपळ चालूच असते. आणि त्यानंतर इथं हे झाल्यानंतर मी छोटीशी ह्याची रांगोळी काढून घेतली आणि इथं बघू शकता. आणि मस्त अशी छान वाटत होती, सकाळ सकाळी फ्रेश वाटतं. मुलगा ठेवत नाही तरी पण आपलं काढायचं काय, आपली जिद्द हे करायची नाही, म्हणून इथं मी छान अशी सुंदर रांगोळी काढून घेतली. रांगोळी काढत असते डेली, पण हळदीचं लेपन रोज करत नाही. तर ह्याचं बघू शकता मध्ये मध्ये चालूच असतं. आणि त्यानंतर मी इथं अगरबत्ती वगैरे उंबरठ्याला अशी छान ओवाळून घेतली आणि ते झाल्यानंतर मला कलश होता, तो पण असा स्वच्छ घासून वगैरे घेतला आणि त्यानंतर मी त्याला हळदी कुंकू लावून घेतलं. आणि हा आता देवाऱ्यात बसतच नव्हता, कारण झाड वाढत होतं, त्यामुळे आता याला खाली ठेवावं लागत होतं मला. आणि त्यानंतर मी इथं विभूती वगैरे लावून घेतली, बघू शकता इथं. आणि विभूती लावून झाल्यानंतर हळदी कुंकू लावल्याशिवाय अपूर्णच असतं बाईचं सौंदर्य. तर हळदी कुंकू वगैरे असं छान लावून घेतलं. छान वाटतं, सकाळ सकाळ मन प्रसन्न वाटतं. आणि इथं दिवा अगरबत्ती करून घेतली मी. आणि खरंच सकाळ सकाळ पूजा झालेली घरात ना, इतकं छान वाटतं, प्रसन्न वाटतं, मन एकदम प्रसन्न होऊन जातं. आणि इथं अगरबत्ती ओवाळून घेतली आणि त्यानंतर मी कलशाला पण अशी छान अगरबत्ती ओवाळून घेतली. आणि त्यानंतर नाश्ता वगैरे झाला होता, तर हिला स्कूलला पाठवायचं होतं मला. तर हिची तयारी चालू होती आणि एक्झाम पण होती ना, त्यामुळं दुसरा पेपर होता आज. आणि हिचे कुरळे केस असल्यामुळे भरपूर प्रॉब्लेम येतो आहे. आणि त्यानंतर बघू शकता इथं हिची तयारी चालू होती. आणि परत मी इथं बेल्ट वगैरे असं छान लावून घेतलं. तरी शांत उभं राहत नाही एका जागी, तर हिचं काही नाही काय हात हलवायलाच लागतं तिला. तर इथं गाडी घेऊन ही असे काही उद्योग करत होती, बघू शकता इथं. आणि त्यानंतर हिचा सगळा मेकअप झाल्यानंतर लास्टची पोज बघू शकता तुम्ही, किती पोज देत असते. आणि कॅमेरासमोर यायचं म्हटलं की तिला भरपूर आवडतं. आणि इथं पावडर वगैरे अशी छान लावून घेतली मी. आणि फायनली तिला स्कूलला सोडायला चाललो होतो, तर ऊन कडाक्याचंच होतं दुपारी. आणि संध्याकाळी बघू शकता तुम्ही परत वातावरण कसं होतं, ते पण व्हिडिओ काढलेला आहे मी. आणि दुपारच्या वेळेत बघू शकता इतकं ऊन होतं 12:30च्या दरम्यान. तर तिला स्कूलला वगैरे असं सोडून आलो आम्ही. तर ह्याला पण मला घेऊन जावं लागतं, धावपळ किती होत असते. आणि त्यानंतर मी घरी आली आणि घरी आल्या आल्या मला तहान लागली होती. आणि इथं तहान लागली म्हणून आम्ही पाणी वगैरे पित होतो. तर पाणी वगैरे पिऊन झाल्यानंतर मला स्वयंपाक पण होता, ह्याला पण थोडं प्यायला पाणी दिलं आणि ह्याला गुंतवलो खेळामध्ये. आणि त्यानंतर मला दुपारचा स्वयंपाक बनवायचा होता आणि मला स्वामींच्या मठामध्ये जायचं होतं. मिस्टर म्हटले दुपारनंतर जाऊया, तर क्लायमेट तिला आणायला गेलो होतो स्कूलवरून. तर बघू शकता इथं क्लायमेट किती चेंज झालेलं, इतका अंधार अंधार वाटत होता. आणि आम्ही घरी यायचं तेवढ्यातच पावसाची सुरुवात झालेली होती. आणि इथं मी छत्री वगैरे घेऊन आली होती. आणि तर बघू शकता क्लायमेट किती चेंज झालेलं, संध्याकाळी जशी होते ना तशीच होत आलेलं. तर बघू शकता इथं. आणि वारा पण इतका सुटलेला, तर अंधार झाल्यासारखाच वाटत होतं. तर स्वामींच्या मठामध्ये काय जाणं झालं नाही, कारण दुपारनंतर इतका घरी पोचल्या पोचल्या इतका पाऊस जोरदार चालू, वीज कडाक्याचा चालू होता. असू दे म्हटलं. आणि भाऊच्या बायकोनी स्वामींचे काही 9 गुरुवार केले होते, ते आज त्याचे संपणार होते, त्यासाठी बहिणीची मुलं पण आली होती. आणि इथं छान अशी पूजा वगैरे करून घेतली सगळ्यांनी मिळून. तर स्वामींच्या मठामध्ये जाणं नाही झालं तरी स्वामींनी आपल्याकडे कशा ना कशा रूपात बोलवूनच घेतलं, तर मन एकदम प्रसन्न वाटलं. आणि इथं पुरणपोळीचं जेवण वगैरे झालं होतं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. तर बाय बाय फ्रेंड्स.